आज आपण बनवणार आहे कुरकुरीत खेकडा कांदा भजी। तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आहे ते बनवण्यासाठी मी इथे 1 बाउल कांदा उभा कट करून घेतलेला आहे, अर्धा बाउल बेसन घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, इथे 1 टेबलस्पून मी इथे ओवा घेतलेला आहे, 2 टेबलस्पून मी इथे लाल तिखट घेतलेला आहे, चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून मीठ घेतलेले आहे। तर आपल्याला ह्या सगळ्या पदार्थांना एकजीव मळून घ्यायचं। स्टार्ट करूया हे पदार्थ एकत्र मिक्स करण्यासाठी बाउलमध्ये काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आता आपल्याला हा कांदा थोडा सुट्ट करून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये मिरची, हळद, ओवा आणि मीठ ॲड करणार आहोत। आता आपल्याला मिरची, हळद, ओवा याला एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत। आता कोथिंबीरला पण आपण मिक्स करून घेणार आहोत। प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली कोथिंबीर, कांदा आणि मसाले एकजीव मिक्स झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये पीठ ॲड करण्यासाठी स्टार्ट करूया। आपण थोडे थोडे करून याच्यामध्ये पीठ ॲड करणार आहोत आणि मिक्स करणार आहोत प्रॉपरली। आता मी इथे 3 टेबलस्पून फर्स्ट पीठ ॲड केलेलं आहे बेसनाचं। आता ते मी प्रॉपरली मळून घेत आहे। आता अजून मी याच्यामध्ये 2 ते 3 टीस्पून पीठ ॲड करत आहे। याला आपण प्रॉपरली मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं कांदा भजीचं पीठ हे रेडी झालेलं आहे। आता आपण याला प्रॉपरली मिक्स करून 5 मिनिटं असंच ठेवणार आहे आणि नंतर भजी काढण्यासाठी हे पीठ रेडी झालेलं आहे। आपल्याला यामध्ये पाणी ॲड नाही करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे आपलं खेकडा भजी बनवण्यासाठीचे पीठ हे रेडी झालेलं आहे, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण याला 5 मिनिटं असेच ठेवल्यानंतर आपण भजी तळण्यासाठी घेणार आहोत। इथे पाहू शकता तुम्ही आपलं तेल तापलेलं आहे। आता मी गॅस स्लो करत आहे आणि कुरकुरीत असे खेकडा भजी करण्यासाठी स्टार्ट करत आहे। आपण हे दुसऱ्या साईडने अशी करणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली इथे खेकडा भजी रेडी झालेली आहे। आता आपण त्याला डिशमध्ये काढून घेऊया। खेकडा भजी संगे खाण्यासाठी
शकता आपली कुरकुरीत खेकडा कांदा भजीची प्लेट रेडी झालेली आहे. तर चला तर मग आपण ह्या खेकडा भजीचा आस्वाद घेऊया. एकदम अशी कुरकुरीत अशी ही खेकडा भजी झालेली आहे. तुम्ही पण या ही खेकडा भजी खायला.